नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी माहे एप्रिलच्या वेतनाबाबत आली मोठी खुशखबर. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो, आपण चॅनलला सबस्क्राईब करायला चला आज चॅनल अपडेट चला सुरू करूया. राज्यातील सरकारी कर्मचारी माहे मार्च आणि एप्रिलचे वेतन अनुदान वितरित करण्याबाबत शालेय व शिक्षण विभागाकडून दिनांक 29 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 19 जानेवारी 2023 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निर्णयातील नमूद अटी व शर्ती अधीन राहून 58,16,84,410 रुपये इतका निधी वेतनतर अनुदान व मुक्त करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की 100% वेतनतर मध्ये घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक 1 एप्रिल 8 रोजी देय असणाऱ्या 5व्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने 5% वेतनतर अनुदान देय होणार आहे. बालकाच्या मोफत तसेच सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 30 मार्च 2023 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबीत पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या व प्रत्यक्ष सुरू शाळांना प्राधान्य देऊन वेतनतर अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच खासगी अंशतः पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदाच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनतर अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच सदर वेतनस्तर अनुदान आयुक्त शिक्षण संचालनालय राज्य पुणे यांच्या अधीनस्थ सुपूर्द करण्यात येत असून वेतनतर अनुदानाचे वाटप शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधीनस्थ वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.